विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, वन विभाग भरती 2024-25 लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल. त्याच्यामध्ये वनरक्षक नावाचं जे गट क चं पद असेल, त्याच्यानंतर नवीन जे पद येत आहे वनसेवक, हे गट ड चं पद तुम्हाला बघायला भेटेल. आता जवळपास बघितलं तर जून महिन्याच्या अखेरपर्यंत 1600 प्लस जागा वनरक्षक पदाच्या रिक्त आहेत. आणि डिसेंबर एंडिंग पर्यंत 2000 प्लस रिक्त झालेल्या वनरक्षकच्या जागा तुम्हाला बघायला भेटतील. आणि ह्या जाहीर सूचनेमध्ये त्यांनी या ठिकाणी घोषणा केलेल्यामध्ये वनसेवकचे जे पद निर्माण केले जाणार आहे ते गट ड च पद असणार आहे. एकूण 12 ते 12,500 पदे याच्यामध्ये असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती बघणार आहोत की वनरक्षक मध्ये एकूण जागा किती असणार आहेत, लेखी परीक्षेचे स्वरूप, शैक्षणिक पात्रता, त्याच्यानंतर शारीरिक चाचणी म्हणजे मैदानी चाचणी, वयोमर्यादा आणि निगेटिव्ह मार्किंग. आणि हे जे वनसेवक नवीन पद येणार आहे ज्याच्यामध्ये एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक चाचणी म्हणजे याची मैदानी चाचणी कशा प्रकारची होईल, लेखी परीक्षेचे स्वरूप आणि निगेटिव्ह मार्किंग, अशा प्रकारचे हे पॉइंट असणार आहेत. सर्व डिटेल्स मध्ये माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. आणि मित्रांनो, वनरक्षक भरतीसाठी आणि वनसेवक भरतीसाठी आपला पूर्वीपासूनचा जो स्पेशल वन विभागाचा चॅनल आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुप आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि याच्यासोबतच आपण ही जाहिरात कशा प्रकारे येण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार आहोत डिटेल्स मध्ये पुढे माहिती बघणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण वनरक्षक जे सर्वात महत्वाचं गट क चं जे पद आहे याच्याबद्दल डिटेल्स मध्ये माहिती बघूयात. दोनही जाहिराती कधी येतील आणि जाहिरात येण्यासाठी प्रयत्न कशा प्रकारे करायचे आहे ते डिटेल्स मध्ये पुढे माहिती बघणार आहोत. आता जे हे वनरक्षक नावाचं जे पद आहे, जे गट क च आहे, याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहात. 12वी उत्तीर्ण गरजेचे आहेत. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, बघू शकता. उमेदवारांनी उच्च माध्यमिक म्हणजे 12वी शालांत प्रमाणपत्र 12वी ची या ठिकाणी विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे जर तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहात आणि 12वी मध्ये तुम्हाला विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र यापैकी कोणताही एक विषय जर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत आहात. किती विषय अप्लाय करू शकता, याच्यापैकी एक विषय तुम्ही 12वी मध्ये असणे गरजेचे आहे. जर आर्ट वाल्यांसाठी भूगोल किंवा अर्थशास्त्र असतेच आणि विज्ञान सायन्स वाल्यांसाठी असतेच, हे लक्षात घ्यायचे आहे. आणि कॉमर्स वाल्यांसाठी अर्थशास्त्र असते. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी येथे अप्लाय करू शकत आहात. आणि जर तुम्ही फक्त एसटी कॅटेगरी जर एसटी कॅटेगरीचे जर असाल तर तुम्ही अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र फक्त 10वी पास, जर एसटी कॅटेगरीचे असाल तर फक्त 10वी पास असाल तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकत आहात, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता, माजी सैनिक असलेल्या उमेदवारांनी, जर तुम्ही या ठिकाणी माजी सैनिक आर्मी रिटायर्ड जर असेल तर तुम्ही 10वी पास वरती देखील फॉर्म भरू शकत आहात. तसेच नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मरण पावलेले वन खबरे, वन कर्मचारी जर असाल तरी देखील तुम्ही फक्त 10वी पास वरती अप्लाय करू शकत आहात, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. सोबतच बघू शकता, तुम्ही या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला असणे गरजेचे आहे. मराठी भाषा तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे, हे पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात. आता सर्वात महत्वाचं वयाची अट जी आहे बघू शकता. अमागास प्रवर्ग बघू शकता म्हणजे ओपन बघू शकता. एक मिनिट, ओपन नाही, एक ठीक आहे. मागास प्रवर्ग बघू शकता 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. त्याच्यानंतर मागासवर्गीय, अनाथ, अधुग बघू शकता 18 ते 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. प्रावीण्य प्राप्त खेळाडू, मागासवर्गीय, अनाथ, अधुग 18 ते 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. त्याच्यानंतर बघू शकता मागासवर्गीय, अनाथ, माजी सैनिक बघू शकता 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सूट म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर, रोजंदारी मजूर यांना मोठ्या प्रमाणामध्ये सूट आहे. जवळजवळ बघू शकता प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवार 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात. अंशकालीन पदवीधर आणि रोजंदारी मजूर हे 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि वनसेवक भरतीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सूट दिली जाणार आहे, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता डिटेल्स मध्ये बघायचं ठरलं तर जी शारीरिक पात्रता आहे प्रत्येक पदासाठी वेगवेगळी असणार आहे. उमेदवारांसाठी एसटी ला मोठ्या प्रमाणामध्ये सूट आहे, हे देखील पुढे सांगतो. बघू शकता शारीरिक पात्रता उमेदवारांनी खालील प्रमाणे उंची, छाती,
व वजन निकष पूर्ण केलेले असावे. आता पूर्ण माहिती डिटेल्समध्ये फक्त समजून घ्या. जे ओपन बघू शकता, जे ओपन ईडब्ल्यूएस, ओबीसी वगैरे सर्व जे उमेदवार आहेत, एससी चे उमेदवार आहेत, म्हणजे ओपन, ओबीसी, एससी, ईडब्ल्यूएस आणि ओदरचे जेवढे पण उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी बघू शकता किती तर उंची असणार आहे 163. पोलीस भरतीला 165 असणे गरजेचे असते. बघू शकता 165 असणे गरजेचे आहे. येथे या ठिकाणी 163 उंची पुरुषांची असणे गरजेचे आहे आणि महिलांची उंची बघू शकता, महिलांची उंची फक्त 150, फक्त 150 असणे गरजेचे आहे. तरी देखील तुम्ही वनरक्षक या पदासाठी फॉर्म भरू शकत आहात. आता बघू शकता जर तुम्ही जर विचार केला तर येथे छाती बघू शकता. 79 तुमची छाती असणे गरजेचे आहे आणि फुगवून तुमची 84 असणे गरजेचे आहे. जर स्टार्टिंगला तुमची छाती 84 79 प्लस किती भरली, समजा 90 भरली, डायरेक्टली पहिल्यांदा 90 भरली आणि तेथून पुढे तुम्हाला किती भरावं, तिथून पुढे तुम्हाला 5 ने फुगवणे गरजेचे असते, हे लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यानंतर वजनाचा पॉइंट आता 2019 च्या भरतीमध्ये, आता 2022-23 च्या भरतीमध्ये तुम्ही अनुभवला असेल बघू शकता. वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात तुमचं वजन असणे गरजेचे आहे. वैद्य आणि महिलांसाठी पुरुषांसाठी सेम आहे. म्हणजे एवढा पॉइंट हा कोणत्याही या ठिकाणी याला अडवले जात नाही. वजन कमी असले तरी चालवण्यात जाते. फक्त इथं जे नुसार त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. तर बघू शकता. आता इथं बघू शकता अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी आरक्षण दिलेले आहे. येथे या ठिकाणी सूट दिलेली आहे उंचीमध्ये बघू शकता. किमान पुरुषांची उंची फक्त 152.5 असणे गरजेचे आहे एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जर तुम्ही एसटी कॅटेगरीच्या महिला असेल तर फक्त 145 उंची असणे गरजेचे आहे. येथे एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांना छातीमध्ये सूट दिलेली नाही. 79 असणे गरजेचे आहे. तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. किती पण छाती 79 प्लस भरो, तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. आणि येथे देखील वजन तुमचे उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. हा पॉइंट ते एवढे या ठिकाणी घेतला जात नाही, नॉर्मल आहे. कमी असले देखील तरी देखील चालून जाते. आता ठीक आहे. आता इथं अभ्यासक्रमाचा विषय आहे. ठीक आहे. 1 मिनिट. तुमची परीक्षा ही ऑनलाईन मार्फत टीसीएस मार्फत घेण्यात आलेली होती 2000 आता 2022-23 च्या भरतीमध्ये ऑनलाईन परीक्षा होते. त्याच्यामध्ये बघू शकता ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 120 गुणांची 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा ऑनलाईन सीबीटी टेस्ट घेतली जाते. सीबीटी म्हणजे ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट. एकूण बघू शकता 120 गुणांची टेस्ट घेतली जाते. परंतु प्रश्न किती असतात? प्रश्न 60च असतात. प्रश्न 60 असतात. परंतु एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा तयार होते. बघू शकता टीसीएस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत ही घेण्यात आलेली होती. येथे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी 2019 प्रमाणे 18-19 प्रमाणे घेण्यात आलेली नव्हती. येथे निगेटिव्ह मार्किंग नव्हती. तर विचार केला तर विषय आहे मराठी व्याकरण 30 गुण म्हणजे 15 प्रश्न. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न 30 गुण. सामान्य ज्ञान याच्यामध्ये वन विभागाचे तांत्रिक प्रश्न असतात आणि चालू घडामोडी देखील असतात आणि ऑल महाराष्ट्र इंडिया चालू प्रश्न असतात जीकेचे 15 प्रश्न 30 गुण. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये गणित देखील थोडक्यात असते. 30 प्रश्न 15 सॉरी 30 गुण 15 गुण अशा प्रकारचे हा लिमिटेड स्टॉक होता. कमी प्रश्न केलेले होते. तर अभ्यासक्रमामध्ये बघू शकता ऑनलाईन परीक्षेत प्रश्नांचा स्तर माध्यमिक शालांत उत्तीर्ण म्हणजे फक्त 10वी पास वरचा स्तर राहील. एकदम सोप्या लेवलचे प्रश्न ज्याच्यामध्ये समान दर्जा राहील. सामान्य ज्ञान विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इत्यादी बाबींचा अंतर्भाव राहील. या बाबी राहतील हे त्यांनी सांगितलेले होते. आणि बघू शकता 120 गुणांच्या 45% 120 गुणांच्या 45% म्हणजे जर ज्या विद्यार्थ्यांना बघू शकता ज्या विद्यार्थ्यांना 120 पैकी 54 प्लस गुण 54 किंवा 54 प्लस गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलवले जाईल. आता ग्राउंड कशा प्रकारे होते हे देखील मी तुम्हाला पुढे डिटेल्समध्ये सांगणार आहे. महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे. ठीक आहे. बघू शकता हा वनरक्षक ग्राउंडचा हा जो चार्ट दिसत आहे, पहिला जो चार्ट दिसत आहे हा चार्ट आहे पुरुषांसाठी. हा चार्ट पुरुषांसाठी आहे आणि हा जो दुसरा चार्ट आहे हा महिलांसाठी आहे. बघू शकता पुरुष उमेदवारांना बघू शकता 5 किलोमीटर धाव चाचणी असते आणि एकूण आउट ऑफ गुण घेण्यासाठी 80 पैकी 80 गुण घेण्यासाठी बघू शकता 80 म्हणजे 17 मिनिटामध्ये ते अंतर तुम्हाला कव्हर करणे गरजेचे आहे. जसा जसा तुमचा टायमिंग वाढेल, जसा जसा इथे टायमिंग वाढलेला तुम्हाला बघायला भेटेल, तसे तसे तुमचे गुण कमी झालेले बघायला भेटतील. त्याच्यानंतर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी बघू शकता 80 गुण असतात आणि टायमिंग असतो बघू शकता 12 मिनिट. जसा जसा तुमचा टायमिंग वाढेल तसे तसे तुमचे गुण या ठिकाणी कमी झालेले तुम्हाला बघायला भेटतील. हे या ठिकाणी पूर्णपणे झालेले आहे. हे सांगितलं मी वनरक्षक बद्दल.
आता आपण बघूयात वनरक्षक सोडता जे वनमजूर नवीन गट ड च निर्माण होत आहे त्याच्याबद्दल डिटेल्स माहिती माहिती बघूयात. त्याच्यामध्ये बघू शकता दिनांक 22/5 म्हणजे 22 मे 2024 ला त्यांनी हा जी आर प्रसिद्ध केलेला होता आणि हे पद या ठिकाणी निर्माण करण्यासाठी माहिती मागवलेली होती. या ठिकाणी मंजुरी अजून भेटलेली नाही, परंतु मंजुरी भेटल्यावर लवकरच ही जाहिरात देखील प्रसिद्ध होईल. तर बघू शकता वन आस्थापनेवरील वनमजूर संवर्गाची आवश्यकता सहभाग. जे आता वनमजूर जे पद होतं ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आधी भरलं जात होतं. तेच पद गव्हर्नमेंट मध्ये करण्याचा हा निर्णय आहे. जे बघू शकता हे जे वनमजूर होते, बघू शकता हे जे वनमजूर होते तेच या ठिकाणी पद कॉन्ट्रॅक्ट मध्ये भरले जाते. तेच गव्हर्नमेंट मध्ये करून गट ड बघू शकता गट ड मध्ये करण्याचा त्यांचा समावेश होता. तर आता पुढे त्यांनी जे आर मध्ये काय काय माहिती दिलेली आहे, उच्च शिक्षित अप्लाय करू शकत आहात की नाही, याची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यांनी पूर्ण माहिती दिलेली नाही. परंतु या ठिकाणी जेवढी या ठिकाणी शक्य होईल तितकी माहिती देण्याचा मी येथे प्रयत्न करत आहे. आता मित्रांनो वनसेवक हे पद कशा प्रकारे सविस्तर भरले जाणार आहे, डिटेल्स मध्ये माहिती बघूयात. त्याची मागणी कशी केलेली आहे हे देखील बघूयात. तर मित्रांनो येथे या ठिकाणी राज्याचे क्षेत्रफळ वन क्षेत्रफळ 61,907 चौरस किलोमीटर येथे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी एकूण वनवृत्त प्रादेशिक वनवृत्त 11 आहेत आणि राज्यामध्ये एकूण प्रादेशिक वन विभाग किती आहेत तर 47 आहेत. त्याच्यामध्ये 15 वन्यजीव विभाग असे एकूण 62 वन विभाग आहेत. त्या अंतर्गत 375 प्रादेशिक परिक्षेत्रे व 99 वनजीव वनजीव परिक्षेत्र व 288 सामाजिक वनीकरण परिक्षेत्र असे एकूण बघू शकता 762 परिक्षेत्र कार्यालय आहेत. परिक्षेत्राअंतर्गत बघू शकता 1480 प्रादेशिक व 304 वन्यजीव असे एकूण 1784 परिमंडळ व त्या अंतर्गत 5559 प्रादेशिक व 1092 वन्यजीव असे एकूण 6651 नियतक्षेत्र आहेत. नियतक्षेत्रात येणाऱ्या वनक्षेत्राच्या संवर्ग व संवर्धनाची जबाबदारी ही वनरक्षकाकडे असते. म्हणजे ते जे वनसेवक जे पद असणार आहे वनरक्षकच्या अंडर असणार आहे. एका वनरक्षकाकडे सर्वसाधारणपणे 9 चौरस किलोमीटर वनक्षेत्र प्लस 47 चौरस किमी भौगोलिक क्षेत्र येते. हा या ठिकाणी वनरक्षक अंतर्गत येणारा पार्ट त्यांनी सांगितलेला आहे. पूर्वी जे या ठिकाणी वनसेवक जे पद होते कायम अधिसंख्य मजुरांची पद्धत सन 1996 पूर्वी अस्तित्वात नव्हते हे देखील त्यांनी सांगितलेले आहे. आणि पूर्वी बघू शकता सलग रोजी 5 वर्षाची सेवा वनसेवकांनी पूर्ण केलेली आहे. अशा या ठिकाणी बघू शकता 8038 वन मजुरांना या ठिकाणी बघू शकता दिनांक 1/11/1994 पासून अधिसंख्य पदावर कायम करण्याबाबत शासन निर्णय दिनांक बघू शकता 31/1/96 चे शासन निर्णय अन्वये घेण्यात आलेल्या होत्या. म्हणजेच वनसेवक यांना या ठिकाणी कायमस्वरूपी गव्हर्नमेंट मध्ये करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता, परंतु ते या ठिकाणी घेतलेले नव्हते हे त्यांनी सांगितलेले आहे. आणि पुन्हा हा निर्णय त्यांनी आता या जे आर मार्फत घेतलेला आहे. आता जे महत्वाचे पॉइंट आहेत तेच मी पुढे सांगणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघू शकता त्यांनी हे पद निर्मितीसाठी अहवाल सादर केलेला आहे. करिता बघू शकता वन विभाग वनरक्षक पेसा निम्न श्रेणीतील गट ड हा नियमित संवर्ग निर्माण बघू शकता करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे. त्या संवर्गाबाबत ठळक बाबी खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे. येथे या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. वनरक्षक जे पद आहे गट क च पद आहे आणि हे गट ड च पद आहे. जे की पूर्वी वनमजूर या नावाने ओळखले जात होते तेच पद या ठिकाणी वनसेवक या पदामध्ये रूपांतरित करण्यात येत आहे. तर या ठिकाणी बघू शकता यामध्ये सर्वात महत्त्वाचं पॉईंट दिलेलं आहे. यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल. म्हणजे जे उमेदवार स्थानिक आहेत तेथील त्यांच्या तालुक्यामध्येच ते अप्लाय करू शकत आहात. तेथील रहिवासी असावा हा देखील त्यांनी, पण जे वन विभागामध्ये अंतर्गत येत आहे त्याच वन विभागातील तिथे या ठिकाणी रहिवासी असावे. म्हणजे ज्या तालुक्यात तुम्ही येत आहात त्याच तालुक्यातील तुम्ही तेथेच अप्लाय करू शकत आहात. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट महत्त्वाचा म्हणजे सदर पद गट ड मधील राहील. गट ड चे आहे मी आधी सांगितलेले आहे. त्याची 7व्या वेतन आयोगात वेतन श्रेणी एस बघू शकता S1 ची त्याचं पेमेंट असणार आहे. म्हणजेच तुमचं स्टार्टिंग पेमेंट हे बेसिक 15,000 ते बेसिक लास्ट पर्यंत 47,600 पर्यंत जाईल. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे अलाउन्समेंट राहतील. हे पद या ठिकाणी बघू शकता सदरचे पदाचे पदनाम वनसेवक असे राहील. हे तुम्हाला आधी सांगितले होते. त्याच्यानंतर जे वनरक्षक जे पद आहे 12वी पास वरती आहे, परंतु हे पद गट ड च असल्यामुळे 10वी पास वरती हे असणार आहे.
आणि बघू शकता जास्तीत जास्त 12वी पर्यंत तुम्ही शिक्षण केलेले उमेदवार अप्लाय करू शकत आहात. सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे या ठिकाणी इथे दिलेला आहे, या पॉइंटला मी स्टार करत आहे. बघू शकता 12वी पास न ठरलेस बघू शकता उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊ नये म्हणून या ठिकाणी कमी शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवारांना संधी मिळणार नाही. म्हणजे या ठिकाणी बघू शकता जास्तीत जास्त 12वी प्लस जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तिथे यांना संधी मिळणार नाही. कारण जे उमेदवार या ठिकाणी 10वी 12वीच फक्त शिकलेले आहेत त्यांना जास्त रोजगार उपलब्ध करून देण्याचं येथे टार्गेट आहे. त्याच्यामुळे 12वी प्लस शिक्षण झालेलं आहे त्यांना येथे संधी मिळणार नाही असे जी-आरमध्ये त्यांनी सांगितलेले आहे. आता बघू शकता वनमजुरांना 55 वर्षापर्यंत तिथे सूट दिली जाईल. आता असंही होऊ शकते, की जे वनमजूर आधी भरलेले आहेत, आधी 1996च्या दरम्यानपासून नंतर भरलेले आहेत, त्यांना आरक्षण दिले जाईल आणि त्यांना आधी देखील भरले जाऊ शकते. बघू शकता वनरक्षक गट क मधील 25% पदे ही वनसेवकांमधून पदोन्नतीने भरण्यात येतील. म्हणजे वनरक्षक जे आहेत तेच पदे या ठिकाणी आरक्षण दिले जाते 10% वनमजुरांना वनरक्षक जर भरती आली तर त्याच्यामध्ये. आता बघू शकता वनसेवक वनरक्षकच्या मदतनीस असतील म्हणजे वनरक्षकच्या अंडर हे वनसेवक असतील प्रत्येक विभागातील जे वनक्षेत्राच्या अंतर्गत येतील त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता मूळ वेतन मी तुम्हाला आधी सांगितले 15,000 बेसिक आणि 47,600 हे जाईल. परंतु त्याचे मूळ वेतन हे त्यांनी 15,600 दिले आहे. परंतु त्याच्यामध्ये महागाई भत्ता 46%, घरभाडे 18%, त्याच्यानंतर स्थानिक पूरक भत्ता म्हणजे ज्या वेळे तेथील आहे त्याचा पूरक भत्ता ₹90, वाहतूक भत्ता ₹1,000, कायम प्रवास भत्ता ₹1,500 अशा प्रकारचे हे बेसिक. बेसिक फक्त 15,000 आहे परंतु स्टार्टिंग पेमेंट तुमचे इन हँड सॅलरी ₹28,090 तुम्हाला भेटलेली बघायला भेटेल. त्याच्यात वेळोवेळी 3 वर्षानंतर इन्क्रिमेंट झालेले हे देखील तुम्हाला बघायला भेटेल. आता हे जे महत्त्वाचे पॉइंट नाही हे सांगत नाही, जे महत्त्वाचे आहे तेच सांगत आहे. आता इथे एक महत्त्वाचा पॉइंट दिलेला आहे. वनसेवकांची बघू शकता 12,991 पदे निर्माण करण्यासंदर्भात शासन निर्णयाचा मसुदा यासोबत जोडला आहे. तरी वनसेवकांची 12,991 पदे निर्माण करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे. आता या ठिकाणी बघू शकता ही पदे फक्त स्थानिक ज्या तालुक्यातील तुम्ही आहात त्याच तालुक्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकत आहात. जास्त करून पेसा भागातील ही पदे भरण्यात येतील असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता जे पदे आहेत कोणत्या तालुक्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे आणि कोणती पदे किती पदे रिक्त आहेत याचा अहवाल देखील त्यांनी खाली दिलेला आहे. आता तुम्हाला हा PDF आपल्या जो स्पेशल वनरक्षक भरतीचा आपला टेलिग्राम ग्रुप आहे याच्यावरती तुम्हाला बघायला भेटेल. आता इथे वनवृत्त दिले जातील. नागपूर वनवृत्ताअंतर्गत किती वनक्षेत्र येतात हे तिथे तुम्हाला बघायला भेटतील. बघू शकता नागपूर विभाग त्याच्यामध्ये वर्धा येते, भंडारा येते, गोंदिया येते या विभागाअंतर्गत. त्याच्यानंतर बघू शकता 1/4/2024 रोजी कार्यरत अधिसंख्य वनमजूर हे आहेत किती सध्या कार्यरत आहे यांची संख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर क्षेत्रीय कामाकरिता अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे किंवा कसे असल्यास ही पदसंख्या येथे तुम्हाला भरलेली तुम्हाला बघायला भेटेल. अशा प्रकारे हे नागपूर वनवृत्त यांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर चंद्रपूर वनवृत्त अशा प्रकारे सर्व वनवृत्त त्यांनी येथे दिलेले आहेत. हा PDF तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. तुमच्या तालुक्यामध्ये किती जागा रिक्त आहेत वनसेवकच्या हे तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.